जीवनात जगताना दुःखाचे डोंगर उभे राहतात. सदैव आपली परीक्षा पाहत असतात. जगण्याची आशा सोडायची नसते. हिमतीने पाऊल पुढे टाकत जायचे असते. करता आणि करविता फक्त तोच आहे. माणसे माणसाला तोडत पुढे जात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पेपर हा वेगळा असतो. अनुभवातून तो सोडवायचा असतो. नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, नवीन दिवस नवीन आशा आकांक्षा घेऊन आज तुमच्यासमोर मी आलो आहे. मित्रांनो, परीक्षा हा शब्द अनेक बाबतीत आपल्या आयुष्यात अभिप्रेत आहे. सुवासिनीची सत्व परीक्षा, जावयाची सत्व परीक्षा, याची सत्व परीक्षा, त्याची सत्व परीक्षा, अमुक अमुक सत्व परीक्षा, तमुक तमुक सत्व परीक्षा, असे अनेक चित्रपट आपण पाहिले आहोत. परीक्षा हा मानवाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असं म्हटलं जातं की माणूस अगदी मरेपर्यंत विद्यार्थी असतो आणि त्याला अनेक परीक्षा या पास कराव्या लागतात. हे जीवनच जणू परीक्षा आहे. त्याशिवाय आपलं जीवन सुखकर होत नाही. आज आपण प्रत्येक क्षेत्रात चाललेली चढाओढ ही जणू परीक्षाच आहे. या जगात दुसऱ्याला मागे टाकून मी पुढे कसा जाईन याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आणि त्यातूनच सुरू होती ती जीवघेण्या स्पर्धा. आणि त्यातूनच मग सुरू होतो तो महासंग्राम. लोकलमध्ये चढताना दुसऱ्याच्या पोटावर पाय पडू, पण मला माझी जागा मिळाली पाहिजे, अशा प्रकारे सुरू होते जीवघेणी स्पर्धा परीक्षा. परीक्षा हा शब्द जणू अनेक लोक अनेक अर्थाने वापरतात. हे जग जणू परीक्षेवरच अवलंबून आहे. पण मित्रांनो, मला अभिप्रेत आहे ती परीक्षा म्हणजे आपण विद्यार्थी दशेत दिलेल्या परीक्षा. मित्रांनो, परीक्षा म्हटली की आपल्यासमोर येते ती 10वी आणि 12वीची परीक्षा. लोक खूप मोठ्या मेहनतीने 10वीची परीक्षा पास करतात, 12वीची परीक्षा पास करतात. 10वी आणि 12वीची परीक्षा हा झाला परीक्षेचा महासंग्राम. आणि इतर इयत्तेच्या परीक्षा म्हणजे संग्राम जणू. सध्या CBSE बोर्ड आणि इतर बोर्ड यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा आता इतर इयत्तेच्या चालू आहेत. अगदी पहिलीपासून 9वीपर्यंतचे विद्यार्थी हे परीक्षेत आता दंग झाले आहेत. खरंच किती मजेदार आणि तितक्याच भयावह वाटणाऱ्या या परीक्षा आपल्या जीवनात एक मिसाईल बनून आहेत, एक गाभा बनून राहिल्या आहेत. या परीक्षा आहेत आणि या परीक्षेतूनच आपल्याला सरस कोण आहे, सरस तू की मी, या परीक्षा आपल्याला जीवनाची आठवण करून देत असतात. मी या जीवनात, या दुनियेत किती जगण्यास लायक आहे, अशा प्रकारे परीक्षेचे फायदेही आपल्याला फायदेच आहेत. अनेक गोष्टी या परीक्षेवरतीच अवलंबून असतात. विद्यार्थी दशा, त्याच्यानंतर मोठे झाल्यानंतर अनेक गोष्टी या परीक्षेवर अवलंबून असतात. मित्रांनो, अशी ही परीक्षा म्हणजे विद्यार्थी दशेत दिव्यच वाटायचे. आणि या परीक्षेत अभ्यास आम्ही कशा प्रकारे करायचो याचा थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर कोणीही कुठे जाऊ नका. अगदी 70, 80 आणि 90व्या दशकात जन्मलेली जी मुलं आहेत, जन्मलेले जे पालक आहेत, त्यांच्यासाठी खास नजराना परीक्षेवरती चर्चा आपण थोडक्यात करूया. त्यावेळी साधारणतः परीक्षा
ही 2 सत्रात विभागली जायची. 6माही परीक्षा आणि वार्षिक परीक्षा. आणि या 2 परीक्षा होण्या अगोदर 2 घटक चाचण्या व्हायच्या. पहिली घटक चाचणी ही गणपतीच्या सुट्टी अगोदर, दुसरी घटक चाचणी ही नवरात्रीच्या अगोदर सुरू व्हायची. दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदर 6माही परीक्षा आटोपलेली असायची. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त व्हायचे, म्हणजे दिवाळीच्या अगोदर पहिलं सत्र समाप्त व्हायचं. अर्धा पोर्शन संपला की दिवाळीच्या सुट्टीनंतर साधारणतः डिसेंबर महिन्यात 3री घटक चाचणी व्हायची. आणि होळी अगोदर 4थी घटक चाचणी आटपलेली असायची. 4थी घटक चाचणी आटपली की होळीनंतर वार्षिक परीक्षा झाली की मे महिन्याची सुट्टी पडून लोकांना आनंद म्हणजे मुलांना आनंद व्हायचा की दीर्घ अशी सुट्टी सुरू व्हायची. या परीक्षांना सामोरे जाताना कशाप्रकारे आम्ही मजा करायचो, मस्ती करायचो, कशाप्रकारे अभ्यास करायचो याचा थोडक्यात आढावा तुमच्यासमोर सादर करतोय. या परीक्षांना सामोरं जाताना महाभागांची तयारी ही रंजकच असायची. अगदी कोणता अभ्यास कुठल्या वेळेत करायचा हे व्यक्तिनुसार ठरवलं जायचं. काही महाभाग असेही असायचं की कोणता अभ्यासक्रम कुठल्या वेळेत येईल हे या महाभागांना माहीत नसायचं. वार्षिक परीक्षेला 6माहीचा अभ्यास करणारे महाभागवी आम्ही त्यावेळी पाहिले होतो. कारण त्यावेळी मुलेही अगदी स्वच्छंदी होती. आईवडील आपल्या कामात दंग असायची, मुलं आपल्या कामात दंग असायची. आणि इथूनच सुरू व्हायची परीक्षेसाठी मजेदार अशी परिस्थिती. अनेक मुलं मिळून, आता जो ग्रुप स्टडी म्हणतात त्या प्रकारे स्टडी त्यावेळी चालायचा. मुलं एकत्र येऊन चांगल्या प्रकारे अभ्यास कसा होईल याचाही प्रयत्न करायचे. अशा प्रकारे आपण मुलं त्यावेळी कशा प्रकारे अभ्यास करायची याचा थोडक्यात आढावा घ्यावा. हुशार अभ्यास करणारी मुलं अगदी मेहनतीने अभ्यास करायचे, पण इतर अभ्यासाच्या नावाने शिमगार करणारे विद्यार्थी फक्त अभ्यासाच्या नावाने शिमगा करून आपलं विद्यार्थी देशातील जे जीवन असायचे ते व्यतीत करायचं. मजेदार असा एकत्रित अभ्यास सुरू व्हायला मग खूप तयार व्हायची. म्हणजेच ग्रुप स्टडी कसे करायचं थोडक्यात सांगतो. म्हणजे ज्याचे घर माडीवाले असायचं, असं माडीवालं घर बघून अभ्यासासाठी जागा निवडायचे. 4 पोरं एकत्र येऊन मग अंथरूण पांघरून आणि इतर सामान जमवायचे. माडीवर एखादा बल्ब पुरेसा असायचा. सोबती एखादा रॉकेलचा दिवाही असायचा. रात्री जेवण करून सारी मुलं अशा ग्रुप स्टडीसाठी एकत्र जमायची. काही मुलं तर स्टडी करताना खायचाही सामान घेऊन यायचं. अशा प्रकारे अगदी रमतगमत सुंदररित्या ग्रुप स्टडी व्हायचा. ग्रुपमधील काही भाग खाऊन झाल्यावरती गप्पांच्या मैफिली रंगायच्या. या गप्पा मारता काही महाभाग हे झोपूनही जायचे, तर इतर विद्यार्थी आपला अभ्यास आटपून झोपून जायचे. सकाळी लवकर उठून 4 ते 5 वाजता उठून अभ्यास सुरू करायचा आणि परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयारी करायची. सुट्टीच्या दिवसात तर विचारू नका. सोबती गोनपाट घेऊन एखाद्या डोंगरावरती जायचं आणि
तिथे मेल त्या दगडावरती बसून अभ्यास सुरू करायचं. अशा प्रकारे डोंगरावरही फार रमतगमत निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास केला जायचा. त्यानंतर अनेक प्रकारे परीक्षेच्या तयारी केल्या जायच्या. परीक्षा जसजशी जवळ यायची तसतशी मुलं या अभ्यासात दंग होऊन जायची. तर मित्रांनो, तुम्हाला ही परीक्षेची तयारी कशी व्हायची, कशी तयारी केली जायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी आठवलं असेल तर तुम्हीही नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.